हे बघा निवती बीच, एकदम मालदीव्स टाईप. आता आपण पूर्वीचं आहे ते लाईट हाऊस, ओल्ड लाईट हाऊस. सुनामीची लाट वरून गेली. सकाळ सकाळी आमचा नाश्ता मॅगी, मसालावाला मॅगी. डे 3 पण आहे, बट आता डे 3 नंतर चालू आहे ना, नाश्त्यानंतर. तो आता चहा तर ठेवलेला आहे, तर बघूया टेस्ट कशी आहे. चहा बरोबर लिंबू पण ठेवलेला आहे, बघूया आता चांगला लागतोय की नाही लागत आहे. अच्छा तो ना आता आपला नाश्ता झालेला आहे. आता आपण चहा पिऊन फ्रेश होऊया, आंघोळ करून तर आपल्या दुसऱ्या वॉटर ॲक्टिव्हिटीजसाठी निघूया. सो स्टे ट्यून, भेटू आपण आता पुढच्या ॲक्टिव्हिटीसाठी. सो आता आपण चाललो आहे कायकिंग करायला. आता आज मालवणमध्ये आज तिसरा दिवस आहे. तर आता आपण कायकिंगची वॉटर ॲक्टिव्हिटीज करायला जाणार आहे. तर पुढे तिकडे गेल्यावर बघूया आता आपल्याला काय काय करायला भेटतं आहे. सो स्टे ट्यून, भेटूया आपण आता कायकिंग करताना. ओ राणी वाईट एकदम. आज आपण कुठे जाणार आहे? युटी बीच. युटी बीच. आणि तिकडे काय काय आहे? युटीला तुला लाईट हाऊस म्हणजे ओल्ड पोर्तुगीजांनी बांधलेला असतो, आणि प्लस ब्रिटिशकालीन लाईट हाऊस, तो न्यू लाईट हाऊस प्लस मातावीची चूल, आणि एक तिथे बेट आहेत छोटी छोटी, आणि गोल्डन रॉक. हे असे 5-6 पॉईंट आहेत. जर नशिबात असेल तर डॉल्फिन दिसते, कारण की सकाळी डॉल्फिन दिसतात. जर आपण लवकर निघालो असतो तर डॉल्फिन खवऱ्या बीचला जायचं. म्हणजे दिवसात आपल्याला एवढ्या सगळ्या ॲक्टिव्हिटी आज करायच्या. आता तिकडे निवती बीचला पहिले जाणार आहेत, आणि निवती बीचला गेल्यावर भेटूया. वॉटरमेलन घ्यायला आलेलो आहे कलिंगड. आता इकडून आता कलिंगड घेऊ थोडंसं. आता ऊन पण खूप आहे, तर कलिंगड खाऊया. इकडून थोडेसे फ्रूट्स, केळं घेऊया. कसं आहे कलिंगड? 20 रुपये किलो. कापून देणार ना? द्या मग एक चांगला गोड असेल तो. गोड आहे. शेती होते कलिंगड. आपण निवती बीच जवळ पोचलेलो आहे. 6 मिनटं दाखवतोय. 3.1 किलोमीटर. हे बघा निवती बीच.
एकदम मालदीव्स टाईप. आता आपण इकडे आतमध्ये जाणार आहे. यू कॅन टेक अ क्लोज व्ह्यू. आता आपण निवती बीचच्या इकडे पोचलेलो आहेत. आता इकडे गाडी पार्किंगला आपण लावून निवती बीच जवळ जाणार आहेत. तुम्ही इकडे आलात तर इकडे पे अँड पार्क करू शकता. बघू शकता इकडे फेअर दिलेले आहेत. सो तुम्ही व्ह्यू तर बघितला आहे. आता आतमध्ये जाऊन आपण पूर्ण बीच एक्सप्लोअर करूया आणि जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत ते करूया. स्टे ट्यून. किल्ले निवती तुम्ही बघू शकता बोटिंग सर्व्हिसमध्ये काय काय आहे. आता आपण आतमध्ये जाऊया आणि आता एक्सप्लोअर करूया. तुम्ही इकडे आला तर इकडे तुम्ही कपडे वगैरे जर नसतील तर घेऊ शकता. आता इकडून आपली एंट्री आहे किल्ले निवती. हे बघा बीचकडे जाण्याचा हा रोड. लवकर जाऊया. आता आपण वेट करू नाही शकत कारण की व्ह्यू एवढा छान आहे. जस्ट लाईक बाली मालदीव्स. आपण गेलो नाही बट फोटो व्हिडिओज बघून तर असं वाटतं आपण लवकरच जाऊया. आपण बाली आणि मालदीव्सला पण लवकरात लवकर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चॅनलला सपोर्ट करा. हा तुम्ही नक्की येऊ शकता. हा हिडन जेम आहे. अजून इकडे कोणी जास्त एक्सप्लोअर करत नाही. हे का पूर्ण गावातून हा रस्ता आहे. नेचर वाईब्स. एकदम थंड ऊन आहे पण असं ह्युमिडिटी नाही. गरम नाही वाटत आहे. तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. तर आपण आता जाऊया पुढे. आपण बीच वरती एंट्री करणार आहेत. सो थोडाच वेळ. 3, 2, 1 आणि हा बघा मेस्मरायझिंग व्ह्यू. खूपच सुंदर डेंजर व्ह्यू आहे. एकदम क्लास. तुम्ही बघू शकता. आता आपण या बोटीतून आतमध्ये जाऊन हा व्ह्यू एक्सप्लोअर करूया. सो आता बोटीमध्ये भेटूया. आता आपली बोट चालू झालेली आहे. आता आपण मिडल ऑफ सी मध्ये आहे. बघू शकता हे सगळे आहेत. आता आपली कंप्लीट 2 तासाची ही बोट राईड असणार आहे. जे स्टार्टिंगला आपण फोटो कॅप्चर केलेला जे 6 to 7 पॉईंट्स होते ते सगळे आता एक्सप्लोअर करणारच आपण. सो आता आपण चालू करूया. मेन अट्रॅक्शन आता तुम्हाला आता दाखवूया व्हिडिओमध्ये. सो स्टे ट्यून. चेक करत राहा आपले व्हिडिओ. खूपच चांगलं आहे. तुम्ही बघू शकता एकदम ब्ल्यू पाणी क्लिअर. नक्की एकदा विजिट करा इकडे. तोपर्यंत आता आपण ही बोट राईड एन्जॉय करूया. 18 किलोमीटर आत हां
वाहतं, कधी या दिशेला वाहतं. ही मुंबई साईड आहे आणि ही गोवा साईड आहे. चारी दिशेला वाहत असतं आणि कधी पाणी हे स्लो असतं, कधी फास्ट असतं. आणि हे आम्हाला ह्या खडकाकडे बरोबर कळतं. याच्या मागे ते बोटी दिसत आहेत ना, ते गरुड रॉक आहे. ते ड्रोनने वरून जर शूटिंग घेतली तर ते गरुडासारखं दिसतं. आणि इथे मोठ्या प्रमाणात मासेमारी चालते. मासेमारीचे पण प्रकार आहेत. मगाशी ज्या बोटी आपण बघितलं त्याला फिशिंग बोलतात. म्हणजे मागे जाळं पिशवीसारखं सोडलं जातं आणि ते खेचत नेतात. आम्ही मासेमारी गिलनेट पद्धतीची करतो. म्हणजे काय, सरळ जाळं मारत जातो, त्याच्यात इकडून तिकडे जाणारे मासे सगळे फारतात. त्याच्यात पण त्या जाळ्यात पण प्रकार आहेत. जसे मासे आहेत तसे जाळ्याला आस असतात, छोटे घरके मोठे घरके. पापलेटचं जाळं मोठ्या घरक्याचं असतं, बांगड्याचं जाळं छोट्या घरक्याचं असतं, सुरमईचं जाळं असतं ते दुसऱ्या धाग्याचं असतं, जाड धागा असतो, कापशी धागा असतो. त्याच्यानंतर मोरी वगैरे आहे, मुशी, त्याचं जे जाळं असतं त्याचा धागा टायरचा असतो. त्याच्यानंतर नायलॉनचा धागा असतो. त्याच्यानंतर दुसरी मासेमारी आहे पर्ससीन नेट, म्हणजे जी रापण किनाऱ्याला खेचतात तशीच रापण सेम बोटीत खेचून घेतात, पण ह्याच्यापेक्षा मोठी बोट असते. आणि सगळं आता आधुनिक टेक्नॉलॉजी झाली आहे. फिश फाइंडर आलेला आहे, त्याची किंमत साधारण $2.5 लाख आहे. पाण्यात कॅमेरा सोडला जातो, पाण्यात मासे किती आहेत, पाण्याची खोली, पाण्यात खडकं काय आहेत हे सगळं समजतं. त्याच्यानंतर 3GPS ॲप आलेला आहे. आपण किती लांब आलो आहे, किती कुठच्या पॉईंटला आहोत हे समजतं. 3GPS मोबाईलवरती येतो तो ॲप. इथे सगळं, इथे जास्तीत जास्त मोठे मासे. डॉल्फिन किनाऱ्याला, डॉल्फिन समुद्रात जास्त बाहेर येत नाहीत, ते किनारी पट्टीच्याच भागात असतात. ते कसं इथून तिथे फिरत असतात, आज जास्त कुठे दिसत नाही. दिसलं तर सांग ना. समुद्र गरुड, त्याच्यानंतर स्वीट पक्षी जो प्रामुख्याने इथं दिसतो, जो आपल्या लाळेतून घरटं बनवतो, त्याला पाकुळी पक्षी म्हणतात. म्हणजे जास्त ते आफ्रिकेत पाहायला मिळतं. इथून एक जो फवारा बाहेर पडतो ना, त्याला बाबाचा फवारा नाव ठेवतो. ते बघा आला, बाबाचा फवारा बोलतात. आणि इथे मेन स्कुबा पॉइंट आहे. या खडकाला सीबर्ड आयलंड, पक्ष्यांचं बेट म्हणतात. त्या खडकावरती अनेक प्रकारचे पक्षी आहेत. पाकुळी पक्षी म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये स्वीट पक्षी बोलतो, जो आपल्या लाळेतून घरटं बनवतो. ब्लॅक कलरचा पक्षी असतो, जो व्हाईट कलरचा घरटं बनवतो. आफ्रिकेत जर तुम्ही बघितलं तर व्हाईट कलरचा पक्षी असतो, ब्लॅक कलरचं घरटं बनवतो. आणि कबूतर आहेत, किंगफिशर आहेत, त्यानंतर सीगल आहेत, म्हणजे गरुड आहेत. प्रामुख्याने या खडकावरती पाहायला मिळतात. ते मायग्रेट होत असतात. इथे पण स्कुबा चालू आहे. पूर्वीचं आहे ते लाईट हाऊस, ओल्ड लाईट हाऊस. सुनामीची लाट वरून गेली, मग इंग्रजांनी इथं बांधली 1931 मध्ये. याचं जे सामान आहे ते पूर्ण पॅरिसवरून आणलेलं. कारण आपण पूर्णपणे पारतंत्र्यात होतो, आपल्याच माणसाने काम केलेलं आहे, पण इंग्रजांनी करून घेतलेलं आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपण ही लाईट हाऊस हँड ओव्हर केलेली आहे. या लाईट हाऊसचं मुख्य काम काय, मुख्य कार्य आहे की इथून ज्या बाहेरून मोठमोठ्या मर्चंट नेव्ही, त्याच्यानंतर मालवाहतूक मोठमोठ्या ज्या बोटी आहेत त्या इथे येऊ नयेत. किनाऱ्याला आल्या तर त्याचं टायटनिंग होऊ शकतं, बुडू शकतात. पण इथं संपूर्ण खडकं आहेत, जी डोळ्याने दिसतात, डोळ्याने दिसत नाहीत. त्यामुळे हे लाईट हाऊसचं मेन काम आहे. पूर्वी 6 माणसं होती, कारण इथं रॉकेलवरती ही लाईट हाऊस होती. 3-3 तासाने हँडल मारायचा पडायचा. आता ही लाईट हाऊस सौर ऊर्जेवरची आहे, सनलाईटवर. पूर्णपणे आतमध्ये सगळं सिस्टीम आहे त्यांच्यासाठी. फ्रीज आहे, TV आहे, त्यानंतर फिल्टरेशनसाठी पाणी आहे. पूर्ण ते वर्षाचं पाणी, म्हणजे पावसाचं पाणी वर्षभर वापरतात. आता 2च माणसं वरती आहेत, ती महिन्याने नंतर खाली उतरतात. महिनाभर सुट्टी, दुसरी माणसं येतात. आणि घरं बघा कशी बांधल्यात इंग्रजांनी त्यावेळी. आपण आता आलोय म्हातारीची चूळ या पॉइंटकडे. फॅमिली लोक वरती राहायचे आणि ती म्हातारी, म्हणजे म्हातारी आजी होती, ती वरून खाली पडली. आणि तेव्हापासून या एरियाला पूर्ण म्हातारीची चाळ बोलतात. आणि नंतर हा तो नॅचरल शॉवर इथून बाहेर पडतो, त्याला म्हातारीची चूळ बोलतो. म्हणजे जेवल्यानंतर आपण जी चूळ मारतो तशी सेम दिसते, म्हणून त्याला म्हातारीची चूळ म्हणतात. हा जो पॉइंट आहे तो इकडे येईल आता पण येईल.
अजून एकदा ये. ही वाली म्हातारीची गुफा. इकडून लाईट हाऊसच्या इकडे वरती जाऊ शकतो. पायऱ्या आहेत त्या. लाईट हाऊस ओल्ड लाईट हाऊस आहे ना. आपण मालदीव किंवा बालीला नसून आपण कोकणात आहोत. छत्रपती शिवाजी महाराज जय जय. जय भवानी जय शिवाजी. तिथे पुढे फेस दिसतोय ना, तिथे मग उजव्या बाजूला घ्या. स्मॉल फाउंटन सारखं नॅचरल फाउंटन. बघा इथे घ्या. पॉइंट आपले संपलेले आहेत. हा आता घरी जाणार. एक आता कासव दाखवतो फक्त दगडातलं. ओके समजलं. वरती वरती वरती. ते सुद्धा आम्हाला पर्यटकांनीच दाखवलं. आम्हाला पण पूर्वी माहित नव्हतं. नंतर ते आता फेमस झालं. नॅचरल आहे, कोणी काही केलेलं नाही. आपला न्यूती बीचचं सगळं स्पॉट्स एक्सप्लोर करून झालेले आहेत. तर जर तुम्हाला कधी तुम्ही इकडे याल तर परेश दादांना कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला ते अफोर्डेबल प्राईसमध्ये पूर्ण सगळी माहिती प्रॉपर सगळे स्पॉट दाखवतील. तर मी यांचा तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर नाव सगळं टाकतो. तर इकडे तुम्ही आलात तर नक्की एकदा व्हिजिट करा. हलू नका. बोट लावतोय. हा तर आता आपण एक मस्त एक्सपिरियन्स घेतल्यानंतर आता चाललंय दुसरा एक्सपिरियन्स घ्यायला खवणे बीचला. तिकडे काय काय कायाकिंग करायची. कायाकिंग करायला. पण त्याच्या आधी आपण आता थोडं भोजन करूया, पेट पूजा, मग तिकडे एक्सप्लोर करूया काय की. तिकडच्या पण व्हिडिओज तुम्ही आता पुढे एन्जॉय करा. आता आपण लंच करायला उतरलेलो आहे. मागे रेस्टॉरंट तुम्ही बघू शकता. आता इकडे आपण सी फूड खायला आलो आहे, विकास किचन. आता आतमध्ये जाऊया आणि आपण आता बघूया काय काय इकडे स्पेशलिटी. विकास किचन. कशी खाणार असेल? हा येते. पण सांगा मला.
कापून मीठ मसाला लावून खायचा. आणि हे कापून झाल्यावर हा काजू असा दिसतो. ह्याला आपण सोलून भाजायचं आणि खायचं. आता आपलं जेवण झालेलं आहे. आता आपण चाललो आहे कायाकिंगला. आता पुढे आपण आतमध्ये गेल्यावर आता बघूया कायाकिंगचा एक्सपिरियन्स कसा आहे. लेट्स सी. पुढे भेटूया आता कायाकिंग करताना. आता आपण इकडे पोचलेलो आहे कायाकिंगच्या इकडे. हा रूट आहे आतमध्ये जायला. कायाकिंग आपली व्हिडिओ कायाकिंग आपण करून झालेलो आहे. मस्त एक्सपिरियन्स होता. मारतो एकीकडे जातो एकीकडे. सो लेफ्टला जायचं असेल तर राईटला मारा, राईटला जायचं असेल तर लेफ्टला मारा. टिप. ग्रेट एक्सपिरियन्स. तुम्ही एकदा या इकडे आणि कायाकिंग नक्की करा. खवणे बीच. गोवा पण फेल आहे या बीचच्या समोर. छान एक्सपिरियन्स होता. आत्ता आम्ही आता चाललो आहेत घरी. पण आता ऑन दी वे जाता आता इकडे सुक्की फिश खूप फेमस आहे. सो आता फिश मार्केटला जाऊन तिकडे थोडंसं आता घरच्यासाठी फिश घेऊ आणि तिकडे मग घरी जाऊ. सो आजचा दिवस चांगला गेला. भेटूया आता नेक्स्ट दिवशी नेक्स्ट व्लॉगमध्ये. स्टे ट्यून. वाटा हा कितीचा? 30 का 50. बोंबील कसं आहे? 120 रुपये. हे कसं? हा भाजी का बिल्लावाला भाजी का? आणि सोडे चालतात ना तुमच्याकडे? हां. सोडे चालतात ना? गावठी सोडे पेवर आहे. काय? सोडे कोलंबी असतो. रात्रीची आता जेवणाची तयारी चालू आहे. डाळ शिजवलेली आहे. आता डाळीचा तडका देत आहेत आपले शेफ अक्षय. भात झालेला आहे इकडे. आता थोड्या वेळात डाळ भात रेडी होईल. इकडे सगळं घेतलेलं आहे. कांदा, टोमॅटो, मिरची. आता हे चालले आहेत फोडणीला.
up the night. Electric hearts in a city so bright. We're chasing dreams through pixel streams, dancing shadows under glowing beams. Let the rhythm take control. Feel the beat, ignite your soul. Colors flash, they paint the air. Hold the moment, nothing compares. Skyscrapers hum a steady tune. मूवी लावलेला आहे, सो एन्जॉय करूया. Stars colliding under the moon. सो आता आपण जेवण स्टार्ट करूया. Our